आज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गवारीचं कालवण म्हणजेच गवारीचा रस्सा। त्यासाठी लागणारं साहित्य आहे, हे मी देशी गवार घेतलेली आहे पाव किलो, तसंच घाटी मसाला, मीठ, कांदा, शेंगदाण्याचं जाडसर कूट, जिरं, मोहरी आणि हिंग। आता आपण बनवायला सुरुवात करूया। आता आपण गॅसवरती कढई ठेवली आहे, त्याच्यात आपण आता तेल टाकून घेऊया। तेलामध्ये गवार टाकलेली आहे, ती छान भाजून घ्यायची आहे। गवार दोन प्रकारचे असतात, एक देशी पण असते आणि एक नॉर्मली असते, जी गोडसर असते, ही गोडसर नसते। छान आपण असं भाजून घेऊया। एकदम थोडेसे डाग पाडायचे आहेत, जास्तीचे पण नाही। मी तुम्हाला आता भाजून दाखवते। तुम्ही पाहू शकता छान भाजून घेतलेला आहे। जास्त भाजून घ्यायचं नाहीये, हार्डली 1-2 मिनिटं आपल्याला भाजायचं आहे। आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया। आपण आता गवार साईडला काढून घेतलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। त्यात आपण आता जिरं मोहरी टाकणार आहोत। जिरं, मोहरी आणि आता कांदा टाकणार आहोत। कांदा छान सोनेरी कलरचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही कांदा छान आता पानेरी झाला आहे। आता आपण त्याच्यामध्ये घाटी मसाला टाकून घेऊया। हलवून घ्यायचं आहे। हिंग टाकूया। हलवायचं आहे छान। आता आपण भाजलेली गवार टाकून घेणार आहोत त्याच्यात। 2 मिनिटं छान मसाल्यामध्ये हलवून घ्यायचं आहे। त्या गवारीलाही मसाला छान लागला पाहिजे। आता चवीनुसार मीठ टाकूया। आता हे छान मिक्स करून आपण घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता गवारीलाही छान मसाला लागलेला आहे। आता आपण आपल्या आवश्यकतेनुसार पाणी टाकणार आहोत। मी ते 1 ग्लास पाणी घेतलं आहे। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार पाणी टाकू शकता। अजून 1 ग्लास, कारण शिजायलाही थोडंसं पाण्याची गरज असते। त्याच्यामुळे जेवढं तुम्हाला हवंय त्याच्यापेक्षा थोडंसं वाढतं पाणी टाकावं। झाकून घेऊया। 10 मिनिटं ठेवूया। 10 मिनिटांनी बघूया। आपण उघडून बघणार आहोत गवार शिजली की नाही हे सुद्धा चेक करायचं आहे। अजून गवार शिजली नाहीये। गवार शिजली की नाही आपण बघून घेऊया। तुम्ही पाहू शकता गवार शिजलेली नाहीये। अजून आपण 5 मिनिटं ठेवूया परत झाकून। गवार आता छान शिजलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया। आवडीनुसारच टाकायचं आहे, जास्त टाकलं तर ते पिटाळ असं लागेल। छान आता एक उकळी मारून घ्यायची आहे की तुमचे गवारीचं कालवण म्हणजेच रस्सा तयार आहे। छान वरून कोथिंबीर। तर आपल्या गवारीचं कालवण तयार आहे। तुम्ही पाहू शकता किती छान टेम्पटिंग दिसत आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।